माणसाला काय होऊ शकतं? 3च गोष्टी होऊ शकतात. हे लोकांना कळत नाही. एक, आपल्या मनासारखं झालं तर सुख होतं, मनासारखं झालं नाही तर दुःख होतं, आणि जे आपल्याला पाहिजे ते दुसऱ्याला मिळालं तर द्वेष होतो. याच्या पलीकडे आपल्या मनात भावना नसतात. त्या अपरोक्षपणे पाहणे, जे लोक बोलतायत ते ऐकून घेणे, एका कानाने ऐकणे, दुसऱ्या कानाने शक्यतोवर सोडून देणे. या गोष्टी केल्याशिवाय तुम्ही कार्यरत होऊच शकत नाही. कारण दरवेळेला ती ज्ञानेश्वरांची जी ओवी आहे की वायूचे स्फुरण ठेले काय जाहले काय निमाले, म्हणजे त्याच्यामधली पार्श्वभूमी अशी की वारा आल्यानंतर पाड्यावर तरंग उमटतात आणि वारा पडल्यानंतर ते जातात. वायूचे स्फुरण ठेले काय जाहले काय निमाले असं म्हटलं की लक्षात येतं की भावना हे तरंग आहेत. ते ज्या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या म्हणजे आत्म्याच्या घडतात त्याला कवेत घेणं. दुःखाने गांजू नका, सुखाने माजू नका. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये जे तुम्हाला करायचं आहे, मग तुम्ही रवींद्र दत्ते असं कोणी असा, तुम्ही नाणेसंग्रह करा, सुदेशसारखं एक संस्था चालवा, एकच प्रिन्सिपल आहे की मी एकटा नाही आणि जे होणार आहे ते मी पचवणार आहे.